व्यासाय नमः। ओम नमो ज्य परंपरा आदि अनादि विश्वंबरा मायातीता गोचरा दीनोद्धारा जगतपती। नमो भवरोग निवारणा नमो सर्ग सित्यंत कारणा नमो जन्म मृत्यू पाश मोचना सज्जन रंजना श्रीनिवासा नमो नागराज तनुशयना विश्वोद्धारा खगोर केतना भक्तवत्सला मनमोहना मधुसूदना नु ईशान ऐसी त्रिधा रूपे साकारुण उत्पत्ती स्थिती लय कारण करिता तुची श्रीहरी तू निर्गुण निर्विकार भक्त कार्यात झालाशी साकार तुझे क्रमाया गुणांबर शक्त नव्हेत श्रुती शास्त्रे तुची झालासी विनायक तुझा नाही दुसरा नायक सकळ विद्येचा आरंभ देख सुखदायक दासाचा जैसा पौर्णिमेचा निशानाथ तैसा एकदंत झळकत तडीत प्राय पितांबर मिरवित नागभूषणे शोभती परम सुहास्य करी राजवदन सरळ सोंड लंबायमान शेंदूर चंचित शोभायमान सिद्ध गजानन विलसित असे चतुर्भुज पाशा अंकुशधर विराजमान दोंदिल सुंदर पाहताची रूप मनोहर आल्हादकारक वाटत असे तुझे स्मरण करिता गणपती विघ्ने 12 वटे पडती व्यंकटेश विजय वदावया निश्चिती देई मती मज लागी नमो आता विरंची कुमारी परा पश्यंती मध्यमा वैखुरी चहू वाचांची ईश्वरी आदी माता अवतरली जय मूळ प्रकृती जगदंबे सकळ विद्येची आरंभे प्रणव रूपिणी स्वयंभे त्रिजगस्तंभे सरस्वती तुझे गायन ऐकता सुरंग सुधा पाणी होती कुरंग तप्त चामिकरा ऐसे अंग प्रभा अमंग दिसतसे बोलता झळकती दंत तेने दश दिशा पै उजळत मरगजाशी बिंक चढत हिर्या ऐसे भासती हंसावरी आरुढन करी सुस्वर विना घेऊन कविजनांसी द्यावया वरदान प्रसन्न वदन सर्वदा तुझे कृपा मात्र करुण मूकशास्त्र होईल गहन ग्रंथारंभी तुझे चरण प्रेम भावे वंदित असे गणेश सरस्वतीचे सवन जेने करविले कृपे करुण ज्याचे नियोगे भोपाश घन तुटे बंधन क्षणमात्रे ऐसे सद्गुरु चैतन्य घन गोविंद राज नामा विधान ज्याचे देखिता महिमान गोविंदचे अवतरला जो क्रोध धन गजभंग वज्रधर जो कामगज विदारक हरिवर जो अपरोक्ष ज्ञानाचा सागर जो मैंदिर धैर्याचे ज्याचे ऐकता कवित्वरचना आश्चर्य वाटे सर्वांच्या मना ज्याने भक्ती वेळे नारायणा आपण अधीन केला असे असो ऐसे तो गोविंदराज नमुनी त्याचे चरणांबुज रात्रंदिवस चरणगज वीर इच्छा करीत असे नमो आता श्री कुलदैवत जो का श्रीकृष्ण वेणी तटस्थ दक्षयज्ञ विध्वंसनी अद्भुत खळमर्दन केले जाणे शिवनेत्री उद्भवणी सहज दाविले जने आघात तेज ग्रंथारंभी श्री वीरभद्रराज प्रेम भावे वंदिला नमो आता माता पितर जो ज्ञानरूप परम पवित्र श्री शंकर उपासक निरार भजिती निरंतर उभता जन्मलो ज्याच्या उदरात पित्याचे नाम बाळाजी पंत कृष्णामाई मात्या विख्यात पतिव्रता शांतगुणी उभयतांचे चरणी वीरबाळ मस्तक ठेवणी व्यंकटेश विजय कथनी आरंभ केला सांक्षेप आता नमो साधू संत जे ब्रह्मांड डुलत जे दृष्टी जनमन समस्त समानाची भासत असे ज्ञानामृताचे सागर जे श्रीहरीचे कृपापात्र त्यासाठी व्यंकटेश्वर घेत अवतार युगानगी ज्याची कृपा होता देख इंद्रपद पावे रंक मूर्खाचे हृदय ज्ञानार्क उगवे कृपेने जयाचे ऐसे जे का संत सज्जन त्यांचे चरणी अन्य शरण मजवरी कृपा करून ग्रंथ सिद्धीसी नाही जे ऐसे कोणी संत स्तवन बोलती श्रोते विचक्षण पाल्लाळ अवघा टाकून व्यंकटेश विजय बोलका तंदुळातील खडे समग्र निवडती जैसे निवडणार तैसे पाल्लाड सांडोणी समग्र बोल साचार चरित्र पाय ऐका आता सावधान व्यंकटेशा चरित्रघन जय कथा भावे करुण सर्व मनोरथ पुरती ते आरोग्य ऐश्वर्य संपत्ती हे ऐकताचे होय प्राप्ती देणार व्यंकटपती शेषाचले निवासी जो वेद व्यास स्वमुखे करुणी बोलीला भविष्योत्तर पुराणी त्याचा मतितार्थ काढून प्राकृत भाषेने रचेला बोलणे माझे असर बहुत परी संती घालावे पोटात जैसे बालक बोबडे बोलक जनक जनिसी आवडते मी नव्हे चतुरपंडित ती नाही किंचित ग्रंथ वदावे आहेत मनी धरीला निर्धारी व्यंकटेश वैकुंठ विहारी जो भक्तजनांचा सहकारी मुळा हाती ग्रंथ धरुणी तरविता तोचे सर्वदा शौनकादिक मुनी विख्यात नैमिषारणी ऋषी सहित सुताप्रती प्रश्न करीते अत्यादरे करुणिया इंद्रिया श्री व्यंकटेश वैकुंठ विहारी जो का भक्तजनांचा सहकारी मुळा हाती ग्रंथधारी ठरविता तोचे सर्वदा शौनिकादिक मुनी विख्यात नैमिषारणी ऋषी सहित सुता प्रति प्रश्न करती अत्यादरे करुणिया
इंदिरापती मनमोहन त्याचे चरित्र परम पावन श्री व्यंकटेश विजय आम्हा लागून श्रवण करविला पाहिजे. यावरी सुतवक्ता निपुण वजता झाला हर्षायमान श्रीनिवासाचे गुणकीर्तन ऐका सावधान श्रोते हो. पूर्वी मिथिला नामक नगरी रावजनक राज्य करी परमविख्यात अवनीवरी राजर्षी म्हणवीत असे. जो धार्मिक सुबड, जो सकळ राजे आमाजी वरिष्ठ, जो ज्ञानगंगेचा लोटपुण्य श्लोकात गणना ज्याची, दुष्ट दंडती कृतांत संत सज्जनांसी नम्र बहुत, बालका परिरक्षित प्रजाजनांसी सर्वदा, सत्यवदी शास्त्रज्ञ थोर, काम क्रोध अवरुणी समग्र, वसुदेव भजने तत्पर, अहोरात्र मन ज्याचे, तयाचा बंधू विख्यात, नाम त्याचे कुशकेत, जनकरायसी आवडत प्राणाहुनी बलीकडे, राज्य कारभार समस्त जनकराव बंधूसी सांग, यथा न्याय पारिपत्य सर्वही तूच करावे, बंधूसी राज्य निर्गुण आपण करी श्रीहरिचिंतन, कथा कीर्तन पुराण श्रवण येणे करुणी कालक्रमही, कुशकेतुच्या उदरी जन्मल्या तिघे कुमारी, 3 पुत्र निर्धारा त्या लागी झाले, जनकरायची कन्या जानकी नामे कमल नयना, जिच्या स्वरूपानी कोटी काम ओवाळीचे, संतती संपत्ती समेत जनक राजा राज्य करीत, म्हणे म्हणे नृपणात सुखी निश्चित मी, कदापि दुःखाची वार्ता मज नाही ठाऊक सर्वथा, पुढे दुःख तत्वता दृष्टी न पडो माझिया, राव अपुरे चिंतात सुखी मी म्हणून मानित, परी ही गोष्ट असंमत साधूसी संमत न होय, ज्ञानी याचे मुख्य लक्षण सुख दुःख असावे समसमान, काम क्रोधाधिक जिंकून द्वंद्वाती सर्वदा, मृदिक आणि कांचन ज्यासी भासावे समान, राव जनक ज्ञानी संपूर्ण त्यासी हे गुण नसाजे, कमळपत्राक्ष कृपाघण, जो वैकुंठवासी रमारमण, निज भक्तांचे उणे जाण पडून येदीच सर्वदा, राव जनक ज्ञानसागर त्याने सुखाचा मानिला हरी कफार, काही दिवस गेल्यावर पुढील विचाराय कफा, जनकाचा बंधू कुशिकेत मरण पावला अकस्मात, त्याची स्त्री अग्न प्रवेश करीत पती समागमे ते दवा, जनक राजा ते अवसरी परम दुःखित झाला अंतरी, लेकुरे पाहुणे निर्धारी शोक भारी करीत असे, म्हणे जगन निवासा श्रीहरी मज का दुःख दाविले निर्धारी, ऐसा रात्रंदिवसे अहुरे तळमळी तसे देदवा, राजा परम सज्ञान त्यासी दुःख व्हावा एका कारण, सुखाचा संग धरला म्हणून दुःख त्याचे अनुसरले, सुख दुःखाची समानता म्हणून या हरिषे भजता, त्याची दुःख साकडे तत्वता न पडे सर्वता कालत्रही, असो रात्र दिवसाच्या परी राजा शोक करी भारी, म्हणे परदेशी बाळे निर्धारी, कैसे परी करू आता मज आले वृद्धापवन, शत्रू पावती सर्वदा न्यून, इंद्रजित रावण आदी दुर्जन, पाहो न शक्ती मज लागी, दिशाशून्य बंधुहीन, आता पाठीराखा नाही कोण, या लेकराचे संरक्षण कोणे परी करू आता, प्राप्त होता चिंता दारुण, गुड न लागे अन्नपान, राजभोग तांबूलशन नावडेचे सर्वथा, ऐसाळा व चिंताक्रांत, तो उदिले भाग्याद्भूत, जैसे दुर्बळाचे घर शोधित, चिंतामणी पातला, किंग रोगियाच्या मुखात सुधारस पडे अकस्मात, किंग क्षुधात यासी प्राप्त क्षीराब्दी, तैसा झाला तैसा हा शतंध पुत्र गौतमाचा, तो पुरोहित होय जनकाचा, संकटकाल जन निरूपाचा, अकस्मात पातला, ऋषी आला जाणून, राव सामोरा केला धावनी, साष्टांग प्रणिपात करुणी, लोटांगण घालीत असे, सिंहासनी बैसवणी, केले अर्ध्यपाद्यादी पुढे पूजन, पुढे उभा कर जोडूनी, सवन प्रीतीने करीत असे, म्हणे गुरुवर्या एक पूर्ण, तू सर्व ऋषिया माझी चूडारत्न, माझे संकट जाणून प्रकटलासी कृपाळवा, मज आजपर्यंत प्रपंचाची आधी ऋषी ठाऊक नव्हती कधी, आता स्थिर नाही माझी बुद्धी, कैसे करू सांगा आता, माझे दुःख हरियाते तुझ वाचुने नाही समर्था, मी अन्य शरण्यार्थार्थ तुझ्या चरणी गुरुवर्या, शतानंद म्हणे नृपनाथा, तुझं काय दुःख जाहले तत्वता, ते अत्यंत सर्व वार्ता सांग आता मज वृद्धी, जनक बोले यथार्थ, माझा बंधू कुशिकेत काळे ग्रासिल्या तयाते, श्रिये सहित गुरुवर्या, त्याची लोकरी हे ज्ञान, त्याकडे न पाहावे माझे मन, मज आले वृद्धापन, ऐशापरी काय करू, मज पाहुणी पक्षीहीन, शत्रू उठतील चहूकडून, दुःख प्राप्त झाले गण, किती म्हणून वर्णावे, जाणे की माझी कुमारी बंधू कन्या तिघी सुंदरी, या योग्यवर निर्धारी, कोठे पाहू सांगा आता, माझ्या मणीचा हेत एक रायचे चौघे सुत, कुलशील आणि विद्यावंत असे जामात मिळावे, कन्या आणि जामात होऊन आयुष्यवंत, सुखे वर्तावे यथार्थ, हे मनोगत माझे असे, माझे पुत्र कलनसहित सुखरूप असावे यथार्थ, ऐशासी उपाय त्वरित सांग यथार्थ महाराजा, ऐशी नृपतीची वाणी ऐकून या शतानंद मुनी, परम कृपाळ होणी, काय बोलेता झाला शतानंद म्हणे राजोत्तमा, ऐका वैकुंठगिरीचा महिमा, बहुत वैकुंठ नायक महिमा ऐकता श्रोती, पावनती जडमूड, सत्यवदी हृदयरत्न, भविष्यती बोलीला गहन, करयुगे वर्तेल महात्म्य पूर्ण, सर्व फलप्रद जे, सर्व काम फलप्रद जे,
धनविद्या आयुष्यापार संतती आणि ज्ञानविचार श्रवण मात्रे देणार श्रीराम वर निजांगे. सकळ यात्रेचे फळ महामखाचे पुण्य केवळ श्रवण मात्रे मनोरथ सकळ पूर्ण होती तत्काळी. मणिकरिता श्रवणाची आस तत्का शत्रू पावटी नाश अनंत जन्मीचे दोष भस्म होती निर्धारी. भूवैकुंठ प्रतिवरी तो हा साक्षात शेषाद्री. त्या महात्म्याची थोरी किती म्हणून वर्णावी. आकाशाची उंची किती वर्णवेल सांग नृपती. पृथ्वीवर करांची गणती करवेल निश्चिती एकदा. व्यास वाल्मिका मुनी तेही भागले गुणवर्णनी. 406 जणी वर्णिता तटस्थ झाल्या. ज्याचे गुण ऐकोनी शीतळ झाला शूलपाणी. ब्रह्मा इंद्र ज्याच्योनी पदे आपुले पावले. ऐका आता चित्त देऊनिया श्री वैकुंठ गिरीचे वर्ण. कृतयुगे ज्या लागून वृषभाद्री ऐसे नाम होते. त्रेतायुगी अंजनाद्री नाम पावला निर्धारी. शेषाचल द्वापारी वैकुंठगिरी कलियुगी युगानुगी एक एक नाम पावला हा नगोत्तम. जनक म्हणे स्वामी उत्तम इतिहास सांगा सर्वई. कृतयुगी वृषभाद्री म्हणून नाम पडावा काय कारण. त्रेतायुगी अंजनाद्री म्हणून किंग निमित्त बोलले. शेषाद्री ऐसा द्वापारी कलियुगा माझी व्यंकटगिरी. ऐसे व्हावे असे निर्धारी कारण सर्व बदावे. शतानंद म्हणे हर्षयुक्त बोलेला कथा अद्भुत. जे ऐकावया एक चित्त जनक राजा अनुसरला. सभा घनवट दाटली पूर्ण सावध ऐकते साधूजन. ब्रह्मक्षत्रिय आदी चौवर्ण अत्यादरे ऐकती. पुढील अध्यायी कथा गहन वदेल वामदेव नंदन. ते संत श्रोते विचक्षण ऐका चित्त देऊनिया. चैतन्य गण श्रीनिवासा श्री गोविंदा वैकुंठवासा. भक्तवत्सला शेषाद्री विहारी रामविलासा मायाधीशा जगतपते. तुरुकृपा करशील जरी तरी ग्रंथ सिद्धीची होय निर्धारी. व्यंकटेशा शेषाद्री विहारी करी धरी बाळकाते. श्री गोविंद पादारविंद देवी सेवया मकरंद. पुढची वीर होईल षडपद दिव्यमोद सेवितसे. इति व्यंकटेश विजय सुंदर. संमत पुराण भविष्योत्तर परिशोध ज्ञानी पंडित चतुर. प्रथम अध्याय गोडहा. लक्ष्मी रमण गोविंद.